बाबा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. मी वचन देते तुम्हाला, काहीही झालं तरी मी रुद्र सरांबरोबरच लग्न करेन. माझा आणि शुभूचा काहीही संबंध नाही आणि ह्या पुढेही कधीच नसेल. मंत्र्याची पोर आपल्या घरात सोन म्हणून आली ही काय छोटी गोष्ट नाहीये. असं असताना मी हातावर हात धरून बसता कामा नये. या संधीचं सोनं करायला पाहिजे आणि तिच्याकडून पैसे बी काढता येईना. फार घरदार सोडून आली. पण आमच्या सासूबाई तिला ताकीद दिली, माहेरचा 1 रुपया बी वापरायचा नाही. पोरीकडून नाही पण तिच्या बापाकडून तर पैसे काढू शकतो ना. नको नको, तो बाबा आधी शुभ श्रावणीवर खावाटलाय. मी समोर दिसतो तर माझी पर सुपारीच देईल. काय करू? 1 मिनिट शशांकराव, मंत्र्याकडून डिरेक्ट नाही पण मंत्र्याच्या नावाने तर पैसे काढू शकतो की. हा म्हणजे बाहेर लोकांना मी सांगितलं की मंत्र्याची पोर आपली सुनी, आमचे चांगले संबंध आहेत, तर लोक हसत हसत पैसे देतील. वा वा वा, शशांकराव हुशार तर तुम्ही आहातच. शोभे, तुझा नवरा लय पैशावाला होणार आहे. हे बघ श्रावणी, तू आता ठरवलंच आहेस इथं राहायचं, तर मी तुला नाही म्हणणार की आपण इथनं निघून जाऊया. तू असं इथं जमिनीवर कसं झोपणार आहेस? शुभू, परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. प्रत्येक गोष्टीची सवय व्हावी लागते आणि मी पण करून घेईन ना सवय. तू नको टेन्शन घेऊ. ठीक आहे, मग मी पण ठरवलंय. तू जोपर्यंत बाहेर झोपणार आहेस तोपर्यंत मी बी बाहेर झोपणार. अरे पण आई, त्यांनी सकाळी बघितलं तर? आईला ओरडू दे, बोलू दे, मला नाही फरक पडत. मी ठरवलंय. श्रावणी, श्रावणी, आपल्या लग्नानंतरची ही पहिली रात्र आहे आणि आपण असं बाहेर झोपली. तू तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल, आपल्या संसाराबद्दल लई स्वप्न रंगवली असेल ना. पण तू ही परिस्थिती स्वीकारून सगळी स्वप्न मारून टाकलीस. स्वप्नांचं कसं असतं माहिती? स्वप्न चंद्रासारखी असतात. चंद्र लांबून किती सुंदर दिसतो ना. आपल्या सगळ्यांना खूप आवडतो. पण म्हणून काय आपण सगळेच चंद्रावर पोहोचू शकत नाही ना. स्वप्नांचं पण तसंच असतं. काही स्वप्न पूर्ण होतात तर काही पूर्ण होण्याच्या आधीच विरून जातात. जे असतं ना ते फक्त वास्तव असतं आणि म्हणूनच आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपण तोंड दिलं पाहिजे, कारण तेच वास्तव असतं. काय असा काय बघतोयस? काय नाही, मी या परिस्थितीसमोर एवढा हातबल झालोय की माझ्या बायकोला मी झोपायला साधं घर बी नाही देऊ शकलो ग. शुभू, हे बघ, मला तुझ्याकडनं काहीच नको. मला तुझ्याकडनं एक वचन हवंय. काय वचन हवंय सांग तुला. शुभू, मला वचन दे की जोपर्यंत आपली दोन्ही कुटुंब एकत्र येणार नाहीत तोपर्यंत
आपण नवरा बायको सारखं नाही राहणार. आपण फक्त जवळचे मित्र म्हणूनच एकमेकांसोबत राहू. श्रावणी, तू माझ्याकडे काहीतरी मागतेयस, ते मी स्वतःसाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी. दिलं तुला मी वचन. चल, झोप आता शांत. आणि तू? मी इथंच असा जागा राहणार आहे. मी तुझी राखण करणारा रात्रभर. म्हणजे शुभू अख्खी रात्रभर इकडे या श्रावणीच्या बाजूला झोपलेला तर.